जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाहीये. हा निकाल अपेक्षित होता, कारण निवडणूक आयोग हे कोणाचं हे सर्वांना माहिती आहे. मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो. आज त्यांचा मोठा विजय झालेला आहे. साधारणपणे 65 लाख मतदार कमी केल्यानंतर काय होऊ शकतं, मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर म्हणजे काढून टाकल्यानंतर काय कुठे राज्य नेऊ शकतात हे आज दाखवलेलं आहे. ते होत असताना अजून एक आपल्याला बघायला मिळतं की हळूहळू त्यांच्या प्लॅनिंगनी असेल, वोट चोरीच्या प्लॅनिंगनी असेल, ईव्हीएमच्या प्लॅनिंगनी असेल, जे क्षेत्रीय दल आहेत किंवा रिजनल पार्टीज आहेत त्या रिजनल पार्टीजचं महत्व कमी कमी करण्याचा हा एक डाव आहे. आपण पाहिलं असेल गेल्या 1.5-2 वर्षामध्ये नितीश कुमारजी यांची चर्चा मोठ्या पदासाठी म्हणजे पंतप्रधान या पदासाठी जोरात चालू होती. त्यांना बरोबर आता त्यांनी त्या आवाक्यात आणलेलं आहे आणि कमी केलेलं आहे. हे आपण पाहतोय. इंडिया आघाडीचा चेहरा असलेले तेजस्वी यादव सुद्धा त्यांना हार पत्करावी लागली. काँग्रेसने सुद्धा म्हणजे अगदी शून्यावरती काँग्रेस. नक्कीच ना. आपण पाहिलं असेल साधारणपणे कुठचा बूम पाहिजे तुम्हाला? नाही, त्यांचं दिसत नाही त्यांना. करा करा. दारुण पराभव झालाय काँग्रेसचा आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेल्या तेजस्वी यादव त्यांचा सुद्धा पराभव झाला. नक्कीच आपण पाहिलं असेल तेजस्वी यादव हे साधारणपणे जे प्रचार करत होते त्यांचा एकच मेन अजेंडा होता, तो म्हणजे जॉब्स, नोकऱ्या. आणि जर ते पाहून मतदान होत नसेल तर हे धक्कादायक आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।